Tejas. Tejas. जय शिवराय मित्रांनो, तर अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ बनवणे एकदम सोपं आहे आणि त्यासाठी तुम्हाला CapCut Pro ॲप लागणार आहे। तर मित्रांनो, या ॲपचं लेटेस्ट APK जे काही व्हर्जन असणार आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल SD क्रिएशन आपण अपलोड केलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि आजच्या व्हिडिओ बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सर्व आपण टेलिग्राम चॅनल SD क्रिएशन यावर दिलेलं आहे। ओके, तर मित्रांनो सिंपली तुम्हाला काय करायचं, आता ॲप ओपन करायचं आहे। ॲप ओपन करून घेतल्यानंतर सिंपली प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके, आणि इथं बघू शकता फोटोच्या बटनावर क्लिक करून तुमचा फोटो तुम्ही इथं जे ते ॲड करून घ्यायचा आहे। ओके, तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फोटोवर क्लिक करायचे आणि त्यानंतर ॲडच्या बटनावर क्लिक करून फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला काय करायचं, इथं जे ते बघू शकता डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आहे, खाली ऑप्शन दिसतात त्यात। त्यानंतर अस्पेक्ट रेशो या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता टिकटॉकचं बटन दिसत आहे, 9:16 वर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करायचं आहे, आपल्या फोटोला क्लिक करायचं आहे आणि फोटो मित्रांनो असं इथे बघू शकता, इथं अशा प्रकारे दोन्ही बोटांनी असं इथे झूम करून घ्यायचं आणि व्यवस्थित एकदम सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिंपली मित्रांनो ॲड ऑडिओ या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो त्यानंतर बघू शकता इथं एक्सट्रॅक्टरचं बटन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपण जे काही आपल्या टेलिग्राम चॅनलवर बीट मार्क व्हिडिओ दिलेला आहे तो सिंपली तुम्ही इथं डाउनलोड करून घ्यायचा आहे मटेरियल मधून। ओके, त्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि एक्स्ट्रॅक्ट अँड ॲड ऑडिओ या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता इथं अशा प्रकारे सॉन्ग इथं ऍड झालेलं आहे। आता बघू शकता इथं मित्रांनो फोटो नंतर इथं एंडिंगला अशा प्रकारचं CapCutचा लोगो येत आहे, त्याच्यावर इथं बघू शकता याच्यावर क्लिक करायचं आहे आणि डिलीटच्या बटनावर क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे। त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत जिथपर्यंत सॉन्ग आहे आपलं तिथपर्यंत तुम्ही अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। ओके, तर मित्रांनो फोटोची ड्युरेशन वाढवून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिंपली आपले जे सॉन्ग दिसत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे सॉन्ग वरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो इथं जे बघू शकता डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आहे, इथं तुम्हाला जे ते बीट्स ऑप्शन दिसून जाईल, अशा प्रकारचं झेंड्याचं ऑप्शन आहे, त्याच्या खाली बीट्स लिहिलेलं। ओके, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तो बघू शकता ऑटो जनरेट याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे तुम्हाला। ओके, तर त्यानंतर आपोआप इथं जे ते बीट जनरेट होणार आहेत। मित्रांनो तुम्हाला हेच CapCut ॲप डाउनलोड करायचं जेणेकरून तुम्हाला जास्त काही एडिटिंग करायची गरज लागणार नाही, सोप्यात सोपी एडिटिंग येऊन जाईल। ओके, तर बघू शकता थोड्या वेळ वेट करून घेतल्यानंतर आपण इथं जे ते ऑटोमॅटिक बीट जे ते ॲड झालेले आहेत। ओके, आता सिंपली मित्रांनो तुम्ही जे इथं बघू शकता जे बीटची पण सेटिंग असतात, तर 3च्या सेटिंगवर तुमचं आहे का ते सेट करून घ्यायचं आहे। इथं जर पुढे नेलं तर बघू शकता जास्त बीट जे इथं क्रिएट होणार आहेत। ओके, तर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, पहिल्या म्हणजे जे काय 3 नंबरचं ऑप्शन आहे तिथपर्यंत या बीटचं ड्युरेशन वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला बरोबरच्या क्लिक करायचं आणि बॅक यायचं आहे आणि मित्रांनो इथं बघू शकता झूम केल्यानंतर आता इथं जे बघू शकता सॉन्गच्या खाली आपल्याला म्हणजे जे काही केशरी रंगाचे जे काही डॉट्स बघायला भेटतात बीट्स, तर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, या बीटच्या बरोबर हे पांढऱ्या लाईनला घेऊन यायचं, त्याच्यावरही आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि स्प्लिटच्या बटनावरती क्लिक करून फोटोचे 2 पार्ट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे मित्रांनो जेवढे काय बघू शकता इथं खूप सारे जे ते केशरी रंगाचे बीट्स आपण इथं ऑटोमॅटिक जनरेट केलेले आहेत। ओके, तर आता तुम्हाला काय करायचं, फोटोचे तेवढे पार्ट इथं द्यायचे, स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे आहेत। ओके, तर इथं जे ते बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओ स्किप करून सगळे पार्ट इथं जे ते बरोबर बीटच्या मध्ये तिथं गेलेलो आहे आणि कट करून घेतले आहेत, म्हणजे स्प्लिट करून इथं घेतले आहेत। ओके, तर आता सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं जे ते स्टार्टिंग लावून जायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं, इथं जे ते फोटोना ॲनिमेशन द्यायचं आहे। ॲनिमेशन देण्यासाठी सिंपली मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मटेरियलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करायचा आहे। त्यासाठी सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, प्लस ओव्हरलेच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके, ओव्हरलेच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर ऑल ॲड ओव्हरले या बटनावरती क्लिक करून द्यायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा मी एक ओव्हरलेचा जे काही बीट्स जे ॲनिमेशनचा व्हिडिओ तो ॲनिमेशनचा व्हिडिओ दिलेला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। तुम्ही डाउनलोड करून घ्या, आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेला आहे। ओके, तर मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही इथं ॲड करून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर इथं बॅक यायचं आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला इथं बघू शकता इथं ॲनिमेशनचे मी सर्व नाव इथं व्यवस्थित एकदम दिले आहेत, म्हणजे पहिल्या फोटोला कुठले ॲनिमेशन द्यायचे, दुसऱ्याला कुठले द्यायचे, तिसऱ्याला कुठले द्यायचे, सगळं एकदम व्यवस्थित प्रॉपर मध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण दिलेलं आहे। ओके, तर स्टार्टिंगला यायचं आहे, पहिल्या फोटोला बघू शकता इन मध्ये जायचं आहे, म्हणजे फोटोवरती क्लिक
करायचं आहे आणि इथं बघू शकता काय लिहिलेलं आहे इन रॉक व्हर्टिकल. ओके, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, अॅनिमेशनच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथं जे बघू शकता इनचं ऑप्शन दिसत आहे, इन मध्ये क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो रॉक व्हर्टिकल इथं बघू शकता 2 नंबरला रॉक व्हर्टिकल असा इफेक्ट दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे 2 नंबरच्या. त्यानंतर बघू शकता अॅनिमेशन मध्ये जायचं आहे आणि इथं बघू शकता इन मध्ये स्विंग बॉटम हा नावाचा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर इथं शोधून घ्यायचं आहे. इथं बघू शकता स्विंग बॉटम अशा प्रकारचा अॅनिमेशन आहे, त्याच्यावर क्लिक करून अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या फोटोवर क्लिक करायचं मित्रांनो. तिसऱ्याला बघू शकता झूम आउट अशा प्रकारचे अॅनिमेशन आहे, तर सिम्पली इथं बघू शकता झूम आउट अशा प्रकारे शोधून घ्यायचे तुम्हाला इथं. ओके, तर बघू शकता इथे. ओके, त्यानंतर मित्रांनो चौथ्या फोटोवर बघू शकता आता चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं. इथं बघू शकता कॉम्बो मधून आपण दिलेलं आहे, म्हणजे काय करायचं अॅनिमेशन मध्ये जायचंय. आता बघू शकता मित्रांनो आपण पहिल्या 3ला इन मधून दिलेलं आहे, आता कॉम्बो लिहिलेलं आहे इथं. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं या कॉम्बोच्या बटनावरती पहिल्यांदा क्लिक करायचंय आणि त्यात बघू शकता स्ट्रेच अँड डिस्ट्रॉइड ही वाली अॅनिमेशन शोधून घ्यायचे. तर इथं बघू शकता 3 नंबरला स्ट्रेच अँड डिस्ट्रॉइड अशा प्रकारचं लिहिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करून अॅनिमेशन अप्लाय करून घ्यायचे. ओके, तर सिम्पली मित्रांनो तुम्ही काय करा अशा प्रकारे जेवढे काय इफेक्ट मी इथं लिहून दिलेले ते सगळ्या फोटोना इथं जे ते अप्लाय करून घ्या. ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता मी सगळ्या फोटोने इथं जे ते अॅनिमेशन जसं मी वर लिहिलेलं आहे त्या प्रकारे अप्लाय केलेलं आहे. ओके, तर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं जे आता जो काय आपला ओव्हरलेचा म्हणजे जो काय अॅनिमेशन लिहिलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ डिलीट करायचा, त्यासाठी व्हिडिओवर क्लिक करायचे तुम्हाला. ओके, व्हिडिओवर क्लिक करून घेतल्यानंतर डिलीटच्या बटनावर क्लिक करून डिलीट करून घ्यायचा. ओके, त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा संपूर्ण जो काही व्हिडिओ तुमचा असणार आहे जो फोटो असणार आहे त्याला आपण इफेक्ट अप्लाय केलेला आहे अशा प्रकारचा एकदम कडक मध्ये दिसणार आहे. ओके, आता सिम्पली तुम्हाला काय करायचं इथं इफेक्ट अप्लाय करायचे, जे काही व्हिडिओच्या वरचे इफेक्ट होते ओव्हरले इफेक्ट ते अप्लाय करण्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्टचं बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट्स या बटनावरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये बघू शकता मित्रांनो इथं येते स्टार्टिंगला तुम्हाला हॅलो ब्लर अशा प्रकारचा ऑप्शन दिसत आहे किंवा इथं सर्चही करू शकता तुम्ही हॅलो ब्लर. ओके, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं हॅलो ब्लर यावरती क्लिक करायचं आणि अप्लाय करून घ्यायचं. ओके, त्यानंतर मित्रांनो बघू शकता याची जी ड्युरेशन असणार ती पहिल्या 3 फोटोंपुरती ठेवायची, म्हणजे 1, 2 आणि 3. तर त्याच्या पुढचं इथं म्हणजे बघू शकता 3 इथपर्यंत फोटो येतात, तर इथपर्यंत जे त्याची ड्युरेशन अशी मागे आणायची थोडीशी. ओके, कट करायचं पूर्ण. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता ह्याच्या शेवटी आल्यानंतर परत एकदा आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं येते बघू शकता वर ढकलायचं अशा प्रकारे. वर ढकलल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला बटरफ्लाय अशा प्रकारचा इफेक्ट दिसत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अप्लाय झालेलं लगेच. ओके, त्यानंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं सिम्पली इथं बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक आल्यानंतर स्टार्टिंग लिहून जायचं. स्टार्टिंग आल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला परत एकदा व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं येते बघू शकता डाव्या साईडला स्क्रॉल करा, त्यानंतर इथं लाईट इफेक्ट्स अशा प्रकारचा बटन ऑप्शन म्हणजे ते सेक्शन भेटून जाणार आहे तुम्हाला. यातून मित्रांनो वर ढकलायचं आहे. वर ढकल्यानंतर इथं जे ते मित्रांनो बघू शकताय तुम्हाला रेनीचा जो काही इफेक्ट असणार आहे तो इथं अप्लाय करायचा आहे. ओके, तर बघू शकता वर ढकल्यानंतर रेनबो स्पार्क अशा प्रकारचा इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं. बघू शकता हवाला रेनबो स्पार्कल अशा प्रकारचा इफेक्ट आहे तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्याची जी काय सेटिंग असणार आहे मित्रांनो ती बघू शकता ऍडजस्ट मध्ये जायचं आहे. ऍडजस्ट मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं जे काही फिल्टर असणार ते फिल्टरचं बटन जे ते मित्रांनो इकडे असं 15 ते 20, 25, 30, 4 ओके, नंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे आणि याची जी काय ड्युरेशन असणार आहे ती एकदम शेवटपर्यंत जिथपर्यंत आपले फोटो शेवटचा फोटो तिथपर्यंत आपण वाढवून घेतलेले. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता एक इफेक्ट इथं राहिलेला आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं जे ते बघू शकता आता इथं जे ते बरोबर एकदम व्यवस्थित हवाला इफेक्ट देऊन घ्यायचा. त्यासाठी सिम्पली इथं बघू शकता हवाला पहिला जो काय बीट आहे म्हणजे केशरी डॉट. ओके, तर पहिला डॉट, दुसरा थोडंसं मी हे करतो. ओके, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. ओके, तर बघू शकता इथं 6व्या डॉटच्या स्टार्टिंगला येऊन जायचं आहे. इफेक्टच्या बटनावरती क्लिक करायचंय तुम्हाला. सॉरी इफेक्ट, तर इथं इफेक्टच्या बटनावरती क्लिक करायचंय आणि बॉडी इफेक्ट मध्ये जायचंय तुम्हाला. बॉडी इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर इथं सिम्पली बघू शकता ग्लोईंग लाईन अशा प्रकारचं सेक्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि वर ढकलायचंय. वर ढकलल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं इथे बघू शकता तुम्हाला खाली अशा प्रकारे इथं इथे बघू शकता साऊंड वेव्ह नावाचा इफेक्ट भेटून जाणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि अप्लाय करून द्यायचा. ओके, अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो ही जी काही ड्युरेशन असणार आहे ते बघू शकता खूप मोठी, तर त्याला कमी करून घ्यायचा. फक्त एक अर्ध्या फोटोपुरती ठेवायचे, म्हणजे बघू शकता एवढी हा एवढा अख्खा एक फोटो आहे तर मी इथपर्यंत म्हणजे अर्ध्यापर्यंत ड्युरेशन आणलेले. ओके, तर अशा प्रकारे अर्धी ड्युरेशन इथं कट करून घ्यायचे. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं याच्यावरती सॉरी पुढे जायचं आता परत एकदा अप्लाय करायचं आहे. हे बघू शकता आता किती झालं 6 हा वाला 7वा डॉट, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि हा 12वा. ओके, तर 12व्या डॉटच्या स्टार्टिंगला यायचं आहे या व्हिडिओ म्हणजे सॉरी तर बॉडी इफेक्टच्या बटनावर क्लिक करायचंय, ग्लोईंग लाईन्स मध्ये जायचंय आणि सिम्पली हा वाला जो काय आता इफेक्ट अप्लाय केलता तोच तुम्हाला जे ते परत एकदा साऊंड वेव्ह नावाचा इफेक्ट परत एकदा अप्लाय करायचा आहे आणि त्याची जी काय ड्युरेशन असणार आहे ती मित्रांनो फक्त अर्ध्या किंवा एक फोटोपुरती मर्यादित ठेवायची आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता हे 12वा झालेला पार्ट म्हणजे 12वा डॉट बीट झालेला इथं 13, 14, 15, 16, 17, 18 पाशी यायचं आहे. 18 स्टार्टिंग नंतर सिम्पली बॉडी इफेक्ट मध्ये जायचंय परत एकदा हा वाला जो काही इफेक्ट होता तो अप्लाय आणि त्याची ड्युरेशन इथं पण सेम तेवढीच ठेवून घ्यायचं म्हणजे अर्ध्या फोटोपुरती. त्यानंतर बघू शकता 18 इथं झालेलं आहे. 19, 20, 21, 22,
23 24च्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि 24च्या स्टार्टिंग नंतर परत एकदा बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन तो वाला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अप्लाय केलेलं त्याची ड्युरेशन तुम्ही अर्ध्या किंवा 1 फोटोपुरती ठेवायची. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या इफेक्टला 1 2 3 आणि 4 वेळा अप्लाय केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो इथं जे आजचा जो काही व्हिडिओ होता तो एकदम कडकरित्या झालेला आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला काही समजलं नसेल तर व्हिडिओच्या मागे जाऊन तुम्ही जे एकदम नीट व्यवस्थित जे ते बघू शकताय. मी तुम्हाला बीटचा पण व्हिडिओ दिलेला आहे आणि जो काही अॅनिमेशन आहे फोटोचा त्याचा पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड केलेलं आहे. कॅपकटचं एकदम लेटेस्ट कसलाही प्रॉब्लेम नाही येणार असं APK व्हर्जन मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलंय, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या. ओके, तर सिम्पली मित्रांनो आता तुम्हाला काय करता एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.